लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना पैसे येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा, लाडकी बहीण योजनेप्रमाणे आता लाडक्या भावांना देखील पैसे येणे सुरू। सर्वात महत्त्वाची अपडेट, आता पुरुषांना देखील पैसे भेटणार आहेत। आनंदाची अपडेट आहे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे, बरोबर। तर हा 10वा हप्ता सुरू झालेला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झालेला आहे। या संदर्भात मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे, सर्व अपडेट तुम्हाला सांगतो बहिणींनो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तसेच लाडक्या बहिणींना साडी देखील मिळणार आहे, साडी वाटप त्या संदर्भात पण माहिती तुम्हाला देतो। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, पुरुषांना हे बघा, पुरुषांना 8,000 रुपये, 8,000 रुपये, ओके। तर पुरुषांना 8,000 रुपये वाटप, पुन्हा सांगतो पुरुषांना 8,000 रुपये वाटप, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वाटप सुरू झाला आणि साडी पण मिळत आहे। तर या सर्व अपडेट तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग ज्या पण अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणींनो आणि माझ्या माता बहिणींनो बघा, आज जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ही माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितलेलं नाही। सर्वप्रथम आपल्याच चॅनलवरती ही अपडेट तुम्हाला दिली जात आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो रेग्युलर तुमच्या खात्यात जमा होतो, बरोबर। परंतु यावेळेस काय झालं होतं, जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता त्याला थोडा उशीर झाला होता, परंतु सरकारने निर्णय काय घेतला बघा, 7 मार्च रोजी तुमच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले। त्यानंतर लगेच सरकारने जबरदस्त निर्णय दिला आणि 12 मार्च रोजी अजून 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। म्हणजे टोटल पैसे झाले 3,000 रुपये, 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। तर हे झालं, आता जे 3,000 रुपये तुम्हाला आले त्या संदर्भात अपडेट झाली। आता पुढे आता 10वा हप्ता सुरू, 10वा हप्त्याचे जे काही पैसे आहेत हे 10व्या हप्त्याचे तुम्हाला 1,500 रुपये येणे सुरू झालेलं आहे। कारण 21 रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही, 21 रुपये संदर्भात निर्णय झालेला नाही। परंतु या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, 21 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, कोणत्या महिन्यापासून तुम्हाला सरकार 21 रुपये देणार आहे त्या संदर्भात देखील एक माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती पण आपण जाणून घेणार आहोत, ओके। ती माहिती काय आहे ती माहिती पण तुम्हाला सांगतो। आणि एक अजून महत्त्वाची अपडेट, सर्व लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट आहे। ती अपडेट म्हणजे 21 रुपये संदर्भात झालं, त्यानंतर साडी, महत्त्वाचं म्हणजे साडी गिफ्ट या संदर्भात पण एक अपडेट आहे। आणि पुरुषांना, आता बघा पुरुषांना पैसे कसे मिळणार, पुरुषांना मिळणार 8,000 रुपये। पुरुषांनो तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, लाडक्या भावांनो तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे, कारण तुम्हाला देखील 8,000 रुपये मिळत आहेत। सर्वांच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आहे। सर्व अपडेट बघा, एकदम भारी अपडेट आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी आता या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा। आणि तुम्ही जरी चॅनलवरती नवीन असल्यास तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या। जरी चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या भावांनो आणि बहिणींनो, कारण आपलं एकमेव चॅनल आहे जिथे तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते। उगाच आपण माहिती सांगायची म्हणून सांगायचं असं नाही, तुम्हाला एकदम सविस्तरपणे आणि एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सर्व काही आपल्या भाषेत माहिती देतो, म्हणजे सर्वांना कळायला पाहिजे की माहिती काय आहे, बरोबर आहे की नाही। चला तर मग आता आपण सर्व अपडेट बघूया, तुम्हाला आता सर्व एक अपडेट मी नीटपणे समजून सांगतो। चला तर मग आता आपण सविस्तरपणे अपडेट बघूया। तर चला आता आपण सर्व अपडेट जाणून घेणार आहोत। लाईक करा पटापट, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा, केलं धन्यवाद। चला आता आपण माहिती जाणून घेऊया। हे बघा,
आज आपण या व्हिडिओमध्ये 10वा हप्ता संदर्भात माहिती बघणार आहोत, साडी गिफ्ट संदर्भात अपडेट बघणार आहोत आणि 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आलेले आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि पुरुषांना 8000 रुपये संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण रोज बातम्या बघतो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर टॉप बातम्या 3-4 ज्या टॉप बातम्या मी घेऊन येत असतो त्या टॉप बातम्या देखील आपण जाणून घेणार आहोत। टॉप बातम्यामध्ये आपण बातम्या बघतो, अजून शासनाने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात त्या संदर्भात देखील आपण अपडेट त्यामध्ये बघतो। तर तशाच महत्त्वाच्या काही अपडेट आहेत, महत्त्वाच्या लेटेस्ट बातम्या आहेत, ते सर्व निर्णय असो शासनाने घेतलेले ते सर्व बातम्या अपडेट देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, कारण जरी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व अपडेट समजणार आहेत, सर्व बातम्या तुम्हाला समजून जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग आता आपण एक एक सर्व अपडेट जाणून घेऊया। तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती, आता आपण एक एक अपडेट बघणार आहोत। हे बघा, सर्व अपडेट तुम्हाला सांगतो। पहिली ही अपडेट बघा, राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना साड्याचे गिफ्ट, हे बघा साड्यांचे गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते। त्यानुसार जिल्ह्यातील सरकारी गोदामात होळीपूर्वीच साड्या दाखल झाल्या। त्यानंतर मार्चमध्ये साड्यांचे वाटपही सुरू झाले, परंतु होळी आटोपल्यानंतरही एकूण पात्र लाभार्थी, हे बघा 45,664 पैकी केवळ 19,116 लाभार्थी महिलांनाच साड्यांचे वाटप करण्यात आले। जवळपास 19,000 महिलांना साड्यांचं वाटप झालेलं आहे। ओके, तर 26,548 लाभार्थी महिलांना अद्यापही साड्यांचे वाटप करण्यात आले नाही। त्यामुळे साड्यांचे वाटप कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसून येते। बघा, तर साड्या वाटप झाल्या, तर होळीनिमित्त ह्या साड्या वाटप झाल्या, त्या अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना या साड्यांचे गिफ्ट देण्यात आलं। आणि महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यात, याच महिन्यात साड्यांचं वाटप झालेलं आहे। जवळपास 19,000 महिलांना साड्या वाटप झालेल्या आहेत, अजून 26,000 बहिणी बाकी आहेत ज्यांना हळूहळूपणे साडी वाटप केली जात आहे। ओके, तर एक महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे ही अपडेट मी तुम्हाला सांगितली। चला आता पुढे जे महत्त्वाचे अपडेट आहेत ती अपडेट आपण जाणून घेऊया। हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांवरून सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अर्थसंकल्पात 2100 रुपयाची घोषणा न केल्याने महिलांमध्ये नाराजी आहे। याच सोबत विरोधकांनीही सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहे। मात्र आता लाडकी बहीण योजनेत लवकरच 2100 रुपये देऊ अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली। बघा, आदिती तटकरे मॅडमांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत। तर बघा, हा जो चर्चेला विषय रंगलेला आहे 2100 रुपये संदर्भात, तर या संदर्भात अजून प्रश्न उत्तरे चालू आहेत। ठाम जो निर्णय आहे तो अजूनपर्यंत समोर आलेला नाही की लाडक्या बहिणींना कोणत्या महिन्यापासून 1500 ऐवजी 2100 रुपये मिळतील, असा ठाम कुठलाही अजूनपर्यंत सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही। बघा, तरीही बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका, आता यावरती मंत्री आदिती तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांनी या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। चला तर मग आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या 2100 रुपये संदर्भात ती अपडेट आपण पहिले बघूया। त्यानंतर 10वा हप्ता सुरूबद्दल माहिती तुम्हाला देतो, पुरुषांना 8000 रुपये संदर्भात माहिती देतो। चला पहिले आदिती तटकरे मॅडमांनी 2100 रुपये संदर्भात काय माहिती दिली ती माहिती आपण जाणून घेऊया। तर बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या त्या संदर्भात माहिती बघायची आता। हे बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल। आम्ही वचन दिलंय, आम्ही त्यापासून मागे हटणार नाही, असं आदिती तटकरेंनी म्हटलं आहे।
लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहोत, महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहे, 21 रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो योग्य वेळी घेण्यात येईल, आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही असंही त्यांनी सांगितलं. बघा इथे स्पष्ट आदिती तटकरे मॅडमांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि ती माहिती अशी की जे काही 21 रुपये आहेत त्या संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि जेव्हा पैसे देण्याचं ठरवलं जाईल तेव्हा GR देखील त्याचा येऊ शकतो की लाडक्या बहिणींना आता या महिन्यापासून 1500 ऐवजी 21 रुपये आम्ही देऊ असं तेव्हा ठरवलं जाणार आहे. ओके, त्यामुळे 21 रुपये कधी मिळतील, 21 रुपये कधी मिळतील या संदर्भात जे काही प्रश्न चालू आहेत तर त्यावरती आता उत्तर मिळालेलं आहे की पुढे चालून तसा निर्णय होईल आणि 21 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत. आता सध्या तरी सरकारने त्या संदर्भात कुठलाच निर्णय घेतलेला नाही की 21 रुपये या महिन्यापासून भेटेल किंवा त्या महिन्यापासून भेटेल असं काही निर्णय अजून झालेला नाही. ओके, आता आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तुम्ही सर्वच जण प्रतीक्षा करत आहेत ती माहिती आपण इथे आता समजून घेणार आहोत. ती माहिती काय आहे तुम्हाला ते मी सांगतो पुन्हा. 10वा हप्ता 1500 रुपयेच. आता जो काही 10वा हप्ता आहे तो तुम्हाला 21 रुपये भेटणार नाही, तर हा 10वा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. 1500 रुपये. ओके, 1500 रुपये मिळणार आहे. आणि पुरुषांना हे बघा, पुरुषांना 8000 रुपये. तर काय अपडेट आहे ही अपडेट आता नीटपणे समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी सांगतो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. चला तर मग आता 10वा हप्ता संदर्भात आपण गुड न्यूज आनंदाची अपडेट जाणून घेऊया. हे बघा, आता जी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत ती माहिती नीटपणे समजून घ्या. तर माहिती काय आहे नीटपणे तुम्हाला आता सांगतो मी. हे बघा, जो काही 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता तुम्ही सर्वजण या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहात. तर लाडक्या बहिणींनो, हा जो 10वा हप्ता आहे हा तुम्हाला कधी भेटणार आहे त्या संदर्भात माहिती जाणून घ्या. आता सध्या तरी तो सुरू झालेला नाही. ओके, तर तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं जातं आहे की हप्ता सुरू झाला, असं झालं तसं झालं, परंतु खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते. त्यामुळे आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला. हे बघा, जो काही 10वा हप्ता आहे तो तुम्हाला कधी भेटणार आहे, 5 ते 6 मार्च, मार्च म्हणत आहे मी, 5 ते 6 एप्रिल, 5 ते 6 एप्रिल. ओके, 5 ते 6 एप्रिलपासनं 10व्या हप्त्याला सुरुवात होणार आहे आणि 10वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. ओके, पुन्हा सांगतो, लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्यातच भेटणार आहे आणि 5 ते 6 एप्रिलपासून तो हप्ता सुरू होणार आहे अशी एक माहिती समोर येत आहे. आता सरकारकडून अशी माहिती देण्यात आलेली नाही, परंतु तुम्हाला एक अंदाजित माहिती मी सांगत आहे आणि हीच माहिती सध्या सर्व सोशल मीडियावरती किंवा सर्वीकडे हीच माहिती काही सोर्स आहेत त्याकडून माहिती मिळत आहे की 5 ते 6 एप्रिलपासनं तुम्हाला 10वा हप्ता मिळेल. रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळू शकतो असं सांगितलं जात आहे. तर बघा, एकदम चांगल्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुम्हाला, शुभ दिवशी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी जो काही 10वा हप्ता आहे 1500 रुपयेचा, तर तो 5 ते 6 एप्रिलपासून सुरू होईल असं सांगितलं जात आहे. म्हणजे एकदम शुभ दिवशी आपल्या रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हप्ता वितरित केला जाऊ शकतो. आलं लक्षात? ठीक आहे, तर हप्ता तर येणारच आहे, काही टेन्शन नाही. तुम्ही फक्त पात्र असणे गरजेचे आहे.
अपात्र बहिणींना तर काही पैसे भेटणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पात्र असून पण फायदा नाही. पात्र असून पण तुमचं जरी आधार कार्ड नीटपणे लक्ष देऊ नये का, आधार कार्ड जरी बँकेशी लिंक नसेल तर काहीच फायदा नाही, पैसे येणार नाहीत. त्यामुळे आधार कार्ड देखील बँकेशी लिंक पाहिजे, DBT एनेबल पाहिजे, कारण DBT मार्फत पैसे येतात. त्यामुळे DBT एनेबल असेल तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके, आणि पात्र असणे गरजेचे आहे. चला तर आता पुढे महत्त्वाचे जे अपडेट आहेत, महत्त्वाच्या बातम्या त्या बातम्या आपण जाणून घेऊया. चला आता आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. ज्या पण महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण जाणून घेऊया. हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती मी तुम्हाला नीटपणे समजून सांगितलेलं आहे. तर हप्ता जो काही आहे 5 ते 6 एप्रिलपासून हप्ता सुरू होईल. या संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली. तर लाडक्या बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. तुमच्या खात्यात बरोबर पैसे जमा होऊन जाणार आहेत. फक्त तुम्ही एक काम करा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक करून घ्या. ज्यांचं बाकी असेल त्यांनी ते करून घ्या. आणि भरपूर बहिणींना आता नुकतेच पैसे 3000 रुपये मिळालेले आहेत. बरोबर, 3000 रुपये तुमच्या खात्यात आता जमा झालेले आहेत. आता पुढील जो हप्ता आहे एप्रिलचा तो तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे. बरोबर, जरी शासनाने निर्णय घेतला तर तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे दोन्ही एकत्र 3000 रुपये देखील मिळू शकतात. कारण आता शासन तसंच करत आहे, दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र एकाच महिन्यात टाकून देतात. तर तसं देखील होऊ शकतं. 3000 रुपये देखील तुम्हाला येऊ शकतात 1500 ऐवजी. मग ते एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे एकत्र पैसे असतील. आलं लक्षात? तर बघू आता किती पैसे येतात, 1500 येतात का 3000 येतात ते आपल्याला समजणार आहे तेव्हा. चला आता आपण ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, टॉप बातम्या, कारण तुम्हाला माहीतच आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण अपडेट बघतच राहतो, परंतु ज्या काही टॉप बातम्या असतात डेलीच्या बातम्या, त्या डेली बातम्या देखील आपण इथे आता समजून घेणार आहोत. कारण महत्त्वाच्या बातम्या असतात आणि शासनाने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय असतात, काही त्यामध्ये बातम्या असतात, काही अपडेट असतात. ही सर्व माहिती देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये, डेलीच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी त्या संदर्भात माहिती तुम्हाला देऊन देतो. आता बघा, शासनाने या संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत. आता नुकतेच आज रोजीचे महत्त्वाचे निर्णय काय आहेत, आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या काय आहेत, चला त्या संदर्भात आपण इथे आता माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही सर्वांनी पटकन या व्हिडिओला लाईक करा, जरी नवीन असाल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. चला आता आपण सर्व माहिती ते जाणून घेऊया. चला आता आपण आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण इथे जाणून घेऊया. हे बघा, पहिली जी बातमी समोर येत आहे, पहिली बातमी आपण इथे समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची बातमी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, पहिलीच बातमी आहे. इथे एक आकडा तुम्हाला दिसत असेल, पहिलीच बातमी आहे. पहिली बातमी काय आहे बघा, PM धनधान्य योजना 100 जिल्ह्यात जूनपासून राबवण्यात येणार. केंद्र सरकारची तयारी सुरू. बघा, केंद्र सरकारची तयारी सुरू झालेली आहे आणि PM धनधान्य योजना 100 जिल्ह्यात जूनपासून राबवण्यात येणार आहे. चला या संदर्भात आपण माहिती बघूया. हे बघा, पंतप्रधान PM धनधान्य योजना देशात जून महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेवर केंद्रीय कृषी मंत्रालय तपशीलवार चर्चा सध्या करत असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. PM धनधान्य योजनेतून देशातील कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यातील, हे बघा, कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 आणि 2026च्या अर्थसंकल्पात केली. या योजनेतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. बघा, तर काय होणार आहे, जे कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात
वाढ करण्याची घोषणा आहे ती झालेली आहे अर्थमंत्री यांच्याकडून। त्यामुळे आता या योजनेतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम जे आहेत ते राबवले जाणार आहेत। ओके, तर विविध उपक्रम यासाठी राबवले जाणार आहेत। पुढे बघा, त्या संदर्भात अजून महत्त्वाची माहिती आहे। तर अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही जिल्ह्यात उत्पादकता कमी असल्याचं लोकसभेत सांगितलं होतं। काही राज्यांमध्ये उत्पादन जास्त आहे, पण काही राज्यांमध्ये उत्पादन कमी आहे। एका राज्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन कमी आहे। त्यामुळे PM धनधान्य योजनेतून 100 जिल्ह्यांवर लक्ष देण्यात येईल। हे बघा, 100 जिल्ह्यांवर लक्ष देण्यात येणार आहे। तर या योजनेचा 1.6 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल। तसेच सरकार या जिल्ह्यातील उत्पादन क्षमता, कर्ज सुलभता, सिंचन आणि पीक व्यवस्थापनाचं नियोजन करत आहे। बघा, सिंचन आणि पीक व्यवस्थापनाचं देखील नियोजन करत आहे असंही चव्हाण यांनी सांगितलं। ओके, तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची बातमी होती। तर बघा, PM धनधान्य योजने 100 जिल्ह्यात जूनपासून राबवण्यात येणार आहे ही योजना, धनधान्य योजना। आणि केंद्र सरकारची या संदर्भात जोरदार तयारी या योजनेसंदर्भात सुरू आहे। चला, त्यानंतरची पुढील जी मोठी बातमी आहे, पुढील अपडेट आहे, ती अपडेट आपण जाणून घेऊया। चला, पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, पुढील जी महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट आपण इथे आता समजून घेणार आहोत। अपडेट नंबर 2 आहे, बातमी नंबर 2 आहे। तर बातमी अशी आहे की राज्याला खरीप हंगामात कपाशीचे 2 कोटी पॅकेट्स लागणार। बघा, आता खरीप हंगामात कपाशीचे 2 कोटी पॅकेट्स लागणार। बघा, खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे। खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कोलमडले आहेत। किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कपाशीची लागवड करण्याची शक्यता आहे। यातूनच बियाणे विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर 2 कोटी पॅकेट्स प्रत्येकी 475 ग्रॅम कपाशी बियाण्यांची मागणी नोंदवली आहे। खरीप हंगामाला वेळ असला तरी बियाण्यांची नोंदणी 3 ते 4 महिने आधीच करावी लागते। त्या दृष्टीने बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या बाजारपेठेतून मागणी जी आहे ती नोंदवत आहे। त्यानुसार कंपन्या धोरणही ठरवित आहे। सध्या याच पद्धतीने येणाऱ्या काळात कुठल्या बियाण्यांची मागणी अधिक राहील यानुसार नोंदणी केली जात आहे। तर बघा, ही अपडेट देखील तुम्हाला समजली, महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची बातमी होती। आणि ही जी बातमी होती तर कपाशीचे पॅकेट संदर्भात अपडेट होती। आता बघा काय म्हटलेलं आहे ते, हे बघा, बियाणे विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर 2 कोटी पॅकेट्स कपाशी बियाण्यांची जी मागणी आहे ती नोंदवली आहे। ओके, तर ही देखील एक महत्त्वाची बातमी होती, एक महत्त्वाची अपडेट होती। तर ही अपडेट देखील तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला दिली। ओके, तर ही 2 नंबरची बातमी देखील तुम्हाला समजली। चला, आता बातमी नंबर 3 आपण बघूया। हे पहा, बातमी नंबर 3 महत्त्वाची बातमी आहे। बातमी नंबर 3, या तारखेला 8वा वेतन लागू होईल। हे बघा, केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग मंजूर केला असून तो लवकरच लागू होण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये 8वा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल। आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांची नियुक्ती होईल आणि त्यानंतर ही समिती पुढील 1 वर्षात अभ्यास करून आपला अहवाल केंद्रातील सरकारकडे सुपूर्द करणार आहे। बघा, तर केंद्रातील सरकारकडे सुपूर्द करणार आहे। जे काही समिती आहे ती पुढील 1 वर्षात अभ्यास करून या संदर्भात जे काही माहिती आहे, अहवाल आहे, तो सुपूर्द करणार आहे। ओके,
हे बघा, आता इथे महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देतो. ही तिसरी अपडेट होती, ही बातमी तर तुम्हाला समजली. आता आपण महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत. एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची राहिलेली आहे, ती अपडेट आपण इथे जाणून घेऊया. आणि ती अपडेट म्हणजे पुरुषांना, हे बघा, पुरुषांना 8,000 रुपये, पुरुषांना 8,000 रुपये संदर्भात माहिती तुम्हाला द्यायची राहून गेलेली आहे. तर पुरुषांना 8,000 रुपये कसे, तर हे बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एक अजून योजना सुरू झाली होती आणि त्या योजनेचं नाव होतं युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्यालाच लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात होतं. युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत हे बघा, जे काही आहे अप्रेंटिस टाईप काम असतं त्यामध्ये, आणि पुरुषांना तिथे 10वी पास 12वी पास किंवा ITवरती 8,000 रुपये महिना दिला जात आहे. ओके, तर ही अपडेट तुम्हाला द्यायची राहिलेली होती, कारण भरपूर जणांना या संदर्भात युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे या संदर्भात पण एक छोटीशी अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. आणि या संदर्भात आधीच आपल्या चॅनलवरती या योजनेसंदर्भात, युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सर्व माहिती देण्यात आलेली आहे. आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. आणि जरी तुम्हाला यामध्ये अजून स्पष्ट माहिती पाहिजे असेल युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात, तर कमेंट बॉक्समध्ये मला या संदर्भात सांगा की या संदर्भात माहिती द्या सर. तर मी नक्कीच त्या संदर्भात, जर तुम्ही कमेंट जास्त केली तर नक्कीच युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल, जरी तुम्ही कमेंटमध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भात कमेंट केलं तर. ओके, चला तर मग आज आपण लाडकी बहीण योजना असो किंवा इतर बातम्या असो त्या संदर्भात सर्व अपडेट बघितल्या आहेत. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला आपण एखादी अपडेटमध्ये भेटू, एखादी नवीन व्हिडिओ, एखादी नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.